या लोकांनी भरपूर पैसा कमवलेला आहे शिवसेनेच्या नावाने. आता त्यांच्या मागे ससेमिरा लागू नये म्हणून ते चाललेले आहे. हे सगळे स्वार्थी लोक एकत्र आलेले आहेत. आणि हे सगळं भाजप आणि यांचं शिंदेचं राजकारण आहे. तर असं करणं चांगलं नाही. हे फोडणं जाणं येणं हे आपल्या देशाला घातक आहे. जून 2022 मध्ये शिवसेना फुटलेली. एकनाथ शिंदेंनी त्यावेळेस विधान परिषदेच्या निवडणुकांनंतर थेट 40 आमदारांना घेऊन सुरत गाठलेलं होतं. आणि आज पुन्हा एकदा 4 वर्षांच्या घटनेची पुनरावृत्ती होताना महाराष्ट्राच्या राजकारणात बघायला मिळते. कारण पुन्हा एकदा शिवसेनेच्या ठाकरे गटातले 6 खासदार फुटल्याची चर्चा जी आहे ती सुरू झालेली आहे. आणि कुठेतरी आता हे ऑपरेशन टायगर जे आहे ते पूर्णत्वास सुद्धा आलेलं आहे. राज्याच्या राजकारणामध्ये ही जी घडामोड घडते किंवा लोकशाही मार्गाने ज्या पद्धतीने मतदार खासदारांना आमदारांना निवडून देतात आणि त्यानंतर हे खासदार असोत किंवा आमदार असोत हे केवळ आणि केवळ स्वतःच्या स्वार्थापायी जेव्हा दुसऱ्या पक्षामध्ये जातात त्याबाबत नेमकं मतदारांना काय वाटतंय, जे लोकशाहीच्या मार्गाने आपला अमूल्य वेळ देऊन आपलं मतदान करतात त्या मतदार राजाला नेमकं ह्या घडणाऱ्या घडामोडींबाबत आणि ह्या फुटणाऱ्या घटनांबाबत नेमकं काय वाटतंय याची प्रतिक्रिया जाणून घेऊयात. काय वाटतंय 2022 जून पुन्हा तेच रिपिटेशन होत आहे, पुन्हा तेच 4 वर्षानंतरची आज घडामोड पुन्हा घडते, काय प्रतिक्रिया द्या? बघा काय माहितीये काय, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही म्हणजे फॅक्टरी आहे. आम्ही खासदार तयार करतो, आम्ही आमदार तयार करतो, आम्ही नगरसेवक तयार करतो. आता समोरच्याला पोरं न होत त्याला आम्ही काय करणार? बरोबर की नाही? आम्ही फॅक्टरी आमच्याकडे आम्ही तयार करतो. आता ठीक आहे, रेडीमेड जातात आहे, त्यांना काय माहित नाही त्यांना कुठलं हमी दिल्या जाते काय दिल्या जाते आहे. पण तुम्हाला सांगतो हे जे जातात आहे या लोकांनी भरपूर काळा बाजार केलेला आहे. या लोकांनी भरपूर पैसा कमवलेला आहे शिवसेनेच्या नावाने. आता त्यांच्या मागे ससेमिरा लागू नये म्हणून ते चाललेले आहे. आणि महत्वाचं म्हणजे त्यावेळेला ते बोलत होते खासदार की आम्ही मोदीमुळे निवडून आलो, पण युतीमुळे निवडून आले. ठीक आहे तुम्ही, पण आता तर मोदीमुळे निवडून आलेले आहेत, तुम्ही आता शिवसेनेमुळे निवडून आले आहेत, तरी पण हे चाललंय. ही वाईट गोष्ट आहे. कारण ह्या लोकांवरती उद्धव साहेबांनी एवढं प्रेम केलेलं आहे, बाळासाहेबांच्या नावाने हे लोक आलेले आहेत, तर यांनी ही चूक करायला नाही पाहिजे होती. तुम्हाला माहित आहे सामान्य शिवसैनिक हा भरपूर मेहनत करतो, दिवस रात्र करतो. शाखा प्रमुख आपल्या शाखेत काम करत असतात, सगळे पदाधिकारी दिवस रात्र यांना निवडून आणणारी झटत असतात. आणि अशा पद्धतीने शिवसेनेची प्रतारणा करतात, हे चुकीचं आहे. जनता यांना माफ नाही करणार, कारण का जनतेने मतं दिलेली आहेत त्यांना, शिवसेनेच्या चिन्हावरती मतं दिलेली आहेत आणि मशालवरती निवडून आलेले आहेत. तरी पण हे शिवसेनेची प्रतारणा करून गद्दारी करून हे चाललेले आहेत आणि हे गेलेले आहेत. आता माझ्या मते हे चुकीचं आहे. आणि हे सगळं भाजप आणि यांचं शिंदेचं राजकारण आहे. पण हे जास्त दिवस चालणार नाही. तुम्हाला एक सांगतो, पहिलं आपला काँग्रेस अपद्य होती, अभेद्य. म्हणजे कसंही कोणत्याही पद्धतीने केलं तरी काँग्रेसच सत्तेवरती यायची. त्याच पद्धतीने आता बीजेपीचं पण भविष्यात असंच होणार आहे. त्यांची शक्ल पडणार आहेत. कुठलाही पक्ष अमर नाही. बीजेपीची पण हीच परिस्थिती येणार आहे. जे काय त्यांनी आता बोलतात की काय ऑपरेशन टायगर चालवलेलं आहे. ऑपरेशन टायगरवर काय ना, हे ऑपरेशन मांजर आहे. अक्षरशः हे मांजरासारखे पळून जातात आहेत, हे टायगर प्रमाणे जात नाही. ठीक आहे, ते बोलत असेल टायगर, त्यांना लखलाप. पण तुम्हाला सांगतो हे चाललं हे लोकशाहीमध्ये, या देशाच्या लोकशाहीमध्ये हे जे काही चाललेलं आहे, हे फोडणं जाणं येणं हे आपल्या देशाला घातक आहे. याचा मोदींनी विचार करावा. पण बरेच जण म्हणत होते की कोणीही फुटू द्यात, कितीही खासदार आमदार शिंदे गटात जाऊ दे किंवा भाजपमध्ये जाऊ दे, परंतु धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर हे कधीच ठाकरेंची साथ सोडणार नाही. परंतु आज ते ठाकरेंची साथ सोडतात, ह्याबद्दल काय सांग? ओमराजे निंबाळकर खरोखर हा निष्ठावंत होता माणूस. खासदार आम्ही त्याला आमदार पाहिलेला आहे, खासदार पाहिलेला आहे आणि खरोखर चांगला माणूस होता. पण काय त्याला या लोकांनी फूट लावली काय देवाला माहीत. पण खरोखर तुम्हाला सांगतो तो सच्चा शिवसैनिक होता. पण या लोकांच्या नादी लागून आता बघा, प्रत्येकाला अभिलाषा असते, कोणाला फंड पाहिजे असतो, कोणाला काही निधी पाहिजे असतो अजून एक्स्ट्रा आपल्या जिल्ह्यात. त्यामुळे कदाचित तो गेला असेल. पण ओमराजे निंबाळकर हा चांगला माणूस होता. आम्हाला त्याच्याकडून अपेक्षा नव्हती जाण्याची, पण तो गेल्यानंतर आम्हाला फार वाईट वाटलेलं आहे. तो तरी जायला नाही पाहिजे होता. कारण त्याच्या वडिलांचं जेव्हा अपघात म्हणजे खून झाला त्यावेळेला त्याला शिवसेनेने सांभाळलेलं आहे, शिवसेनेने मोठं केलेलं आहे, हे ते आता विसरले. पण त्यांनी ती गद्दारी केली ही पक्षासाठी फार वाईट गोष्ट आहे.
परंतु आता म्हणतायत की म्हणजे आज सकाळी संजय राऊत यांनीच दावा केलाय की काल ज्या खून प्रकरणाचा निकाल लागणार होता, पवनराजे निंबाळकर प्रकरणाचा, हत्या प्रकरणाचा, तो निकाल पुढे 2 दिवसांनी लागणार आहे, म्हणजे 20 तारखेला. तो निकाल एकंदरीत हवा तसा लागण्याकरता त्यासाठी सुद्धा निंबाळकर गेले असतील असं तुम्ही वाटतं. बरोबर बोलले. तो निकाल लागणार होता काल, तो 2 दिवस पुढे ढकलला. म्हणजे हे सेंट्रल गव्हर्नमेंटकडून हे मॅनेज करण्याचं काम चाललेलं आहे. कदाचित त्यांना हवा तसा निकाल देण्यासाठी हे चाललं असेल, ही आमची शंकाच आहे. मग ह्या सगळ्या टायगर ऑपरेशनचं नेमकं कॅप्टन कोण असू शकतं? जसं लास्ट टाइम एकनाथ शिंदे स्वतः होते, यावेळेस वाटतंय का ज्या पद्धतीने नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव यांची नावं समोर येतात, खरंच वाटतंय की यांच्यापैकीच कोणी कॅप्टन असू शकतं? नाही, जे ऑपरेशन मांजर या लोकांनी केलं आहे ते ऍक्च्युली टायगर म्हणून मांजर ऑपरेशन आहे. यामध्ये काही नाही. हे फक्त हे लालची लोक आहेत. हे लालची लोक आहेत ना, शिवसैनिकाला विसरून त्यांनी शिवसैनिकाची आठवण तरी करावी आणि जायला पाहिजे होतं. पण यांना कोणाची पडलेली नाही. फक्त पैसा यांना सर्वस्वी आहे आणि हे पैशासाठी गेलेले आहेत, बाकी कशासाठी नाही. यांचा कोण कॅप्टन वगैरे कोण नाही. हे आता तुम्हाला वाटतं तर हे सगळे खासदार आहेत ना, आमचे चांगले खासदार होते. यांना कोण म्हणजे अभिलाषा नव्हती, पण काय माहित ना अचानक यांना काय झालं आणि काय नाही. संजय दिना पाटील यांच्याबद्दल ते तर सं- सकाळपर्यंत म्हणते मी ठाकरेंसोबतच आहे. नाही, संजय दिना पाटील बद्दल तर आम्हाला विश्वासच नव्हता. आम्हाला एक वर्षापासून तर आम्हाला त्याच्यावरती संशय होता की हा जाणार हे नक्की. पण तो गेला, बरं झाला. आता आम्ही एकच बोलू शकतो, साली घाण निघून गेली. ठीक आहे, उद्धव साहेब आहेत आमचे. उद्धव साहेब अजून खासदार निर्माण करतील, अजून आमदार निर्माण करतील, अजून नगरसेवक निर्माण करतील. आम्हाला काय नाही फरक. आम्ही शिवसैनिक आज जागेवरती आहो. आम्ही शिवसैनिक म्हणून मी आजपर्यंत सांगतो की आम्ही जागेवर आहोत. आम्ही उद्धव साहेबांची साथ कधीच सोडणार नाही, एवढा आम्ही शब्द देतो. मागच्या वेळेस जेव्हा ही सगळी घडामोड झाली तेव्हा उद्धव साहेबांनी खूप मवाळ भूमिका घेतली. त्यांचा तो स्वभावच आहे असं सगळेच नेहमी म्हणत असतात की काही करू नका, ज्यांना राहायचंय ते राहतील. म्हणजे त्यांचं ठरलेलं वाक्य आहे की गेले ते कावळे, राहिले ते मावळे म्हणून. पण हीच भूमिका कुठपर्यंत एक शिवसैनिक म्हणून बरोबर वाटते की साहेबांनी हीच भूमिका कायम ठेवावी? नाही नाही, उद्धव साहेबांची जी भूमिका आहे ना, तर खरोखर चांगली आहे. उद्धव साहेबांनी 2 दिवसावर स्टेटमेंट दिली. त्याला जायचं तरी कुशाल जा, उद्याचा दिवस माझा असेल. हा दिवस परत सुवर्ण संधी आमच्याकडे येणार आहे. हा सोन्याचा दिवस आमच्याकडे येणार आहे. आम्ही शिवसैनिक खंबीर आहोत. भले जे खासदार त्यांच्यावर जे 2 जे असतात त्यांच्यावरचे ते काय बोलतात ना त्याला, त्यांची जी माणसं असतात ठेवलेली, त्याला एक शब्द आहे घाणेरडा, पण आम्ही बोलत नाही. पण तुम्हाला सांगतो, हे असे जे ठेवलेले आहेत लोक राखीव, ते 1-2 जाणार, बाकी का त्यांच्यावर शिवसैनिक आमचा जाणार नाही. शिवसैनिक ठाम आहे. परंतु चर्चा अशी पण रंगली आहे की ओमराजे निंबाळकर पुन्हा येण्याची शक्यता आहे. म्हणजे जसं 2022 मध्ये झालेलं होतं, कैलास पाटील गेलेले होते, नितीन राऊत गेलेले होते, पुन्हा ते पळून आलेले होते. त्याच पद्धतीने वाटते कुठेतरी एक आशा आहे का की निंबाळकर असं करू शकतील? तुम्ही जे बोलताय परत येणं, तर आम्ही काय बोलतो माहिती आहे, दिल्या घरी सुखी राहत. ओमराजेनी आता गेलाय ना, तिकडेच राहावं. त्याची 6वी सही. तो रात्री 2 वाजता पळाला इथून. ती व्यक्ती पुण्यावरून दिल्लीला घेतलं. एकनाथ शिंदेने त्याला तिकडे कव्हर केलं आणि ओमराजे निंबाळकर यांच्याकडे घेऊन गेले. हे आम्हाला सगळं माहिती आहे. पण तुम्हाला एक सांगतो, ओमराजे निंबाळकर जिकडे गेले त्यांनी तिकडे सुखी राहावं. आमचा काही त्याला आक्षेप नाही आहे. पण हे काय, परत हे गद्दार लोक आहेत ना, परत उद्धव साहेबांनी काय करायला पाहिजे, उद्धव साहेबांनी परत या लोकांना घेतलं नाही पाहिजे. बघा, आम्ही शिवसैनिक म्हणून आमची शिवसेना मजबूत आहे. भले खासदार जातात आहे, आमदार तर नाहीच गेलेले आहेत, पण अफवा अशी ऐकलेली आहे. पण हे खासदार गेले तरी आम्हाला शिवसेनेला काही फरक नाही पडणार. शिवसैनिक मजबूत आहे. आमचा पक्ष आम्ही वाढवायचा प्रयत्न करणार आहे आणि वाढवणार. आणि उद्धव साहेबांचे हात आम्ही बळकट करणार. आमचा कोणताही काही आक्षेप नाही त्यांच्या जाण्यावरती. गेल्यात ते जाऊ दे, दिल्या घरी सुखी राहू दे. कोणताही पक्ष फुटो, चोरांमध्ये विघटन झालं तरी काही फरक पडणार नाही बेटा. कोणी या आताच्या सध्याच्या याच्यामध्ये प्रामाणिक लोक कुठे आहेत असं मला वाटते. पण नेहमीच ठाकरेंसोबत या गोष्टी घडतात. मागच्या वेळेस त्यांचे 40 खासदार कोणत्याही आमदार फुटले. पक्षाबद्दल बोलण्यासारखं असं काहीच नाहीये बेटा. तू सर्वसाधारण बघ, सगळे पक्ष तसेच आहेत ना, सगळे पक्ष तसेच आहेत. पण या घडणाऱ्या घटनांमुळे एक मतदार म्हणून खरंच लोकशाही आणि घडणाऱ्या तुला कोणाला निवडून देण्यासारखेच कोणी नाहीये. पूर्वी जसे लोक होते की देशासाठी स्वतंत्र करायचे वगैरे, असे कुठे लोक कोण आहेत? जो पहिल्यांदा येतो गरीब म्हणून येतो, जाताना तो कोट्याधीश जातो. त्याच्यावर आपण दुसरं काय बोलणार बेटा? पण त्यामुळे सर्वसामान्य माणसांची यांच्याबद्दल असेल काय प्रतिक्रिया हेच कळणार नाही. कारण काय,
हे सगळे स्वार्थी लोक एकत्र आलेले आहेत. कोणासाठी कोणाला काही करायचं नाही, काही नाही, काही नाही. पण ह्या घडणाऱ्या घटनांमुळे असं वाटतंय लोकशाही अबाधित राहील किंवा येणाऱ्या काळात निवडणुका या लोकशाही संपलेलीच आहे. कारण का आता पहा ना, मला एक निवडणूक लढवायची तर माणसाने लोकांचा विचार करायला पाहिजे, खर्च किती होतो. एक निवडणूक लढवायची तो खर्च कोणी कुठून जातो? कोणताही पक्ष देत नाही, तो आपल्या पैशातूनच जातो ना मॅडम. याची- त्यामुळे या लोकांबद्दल काही मत देण्यासारखं पण नाहीये. पण 2029 मध्ये पुन्हा निवडणुका येतील. एक मतदार म्हणून काय वाटतंय बरोबर आहे. मतदान आता नवीन जे अधिकारी चांगले येतात त्यांच्यासारखे जर कोणी लोक भेटले तर ठीक आहे, नेमकं कोणाचं नाव घ्याल? ते तुम्ही ओळखून घ्या. तुकाराम मुंडे यांच्यासारखे खरंच वाटतंय का की निवडणूक असे अधिकारी आहेत पण त्यांना कोणी पुढे येऊ देत नाही. पण आज ठाकरेंचे जे 6 खासदार फुटले म्हणतात, पण तुमच्या ह्या मतदार मला सांगा यांच्याकडे कोणाकडे काय आहे, येताना काय होते, आता ते कसे आहेत तुम्ही विचार करा आणि मग त्यांचं सगळ्यांचं ओपिनियन तुम्ही घ्या. पण मग काय वाटतं आज बाळासाहेब ठाकरे असते तर नेमकं काय केलं असतं? असते तरचा प्रश्न आहे बेटा, आता काय करणार. मग आता उद्धव ठाकरेंनी काय करावं एक सामान्य मत ते सगळे तसेच आहेत, कोणाला काही ऍडवाइस करायची आवश्यकता नाही, ते सगळे स्वतः स्वयंभू म्हणवतात, त्यामुळे काय बोलणार. आणि तुम्ही तुमच्या दादर माहीम मतदारसंघातल्या मी राहत नाही, मी बाहेर राहतो बेटा. अच्छा. मी असंच फिरायला. ओके, परंतु तरी सुद्धा एक मुंबईकर म्हणून एक खरी जेन्युअन प्रतिक्रिया काय द्याल की येणाऱ्या काळात निवडणुका ह्या घेतल्या पाहिजेत नाही या घडणाऱ्या फुटीच्या राजकारणावर? निवडणुका घेतल्या तर प्रत्येक पक्षाच्या खर्चाने घ्यायला पाहिजे. जेवढे पक्ष लढतील त्यांच्या उमेदवारांच्या हिशोबाने त्यांनी घ्यायला पाहिजे. आणि त्यानंतर जे खासदार आमदार फुटतात त्याच्यानंतर मग पुढे काय तो करायचं? सगळे चोर लोकांचाच प्रश्न येतो, तर तेव्हा कधी कोणी फुटणार नाही, काही नाही, कारण तेव्हा पैसे खर्च केलेले पक्षांनी असतात. आता आपण आपले खर्च करायचे आणि त्यांना हे लावायचं. चांगली असतात परंतु त्यांना मिळत नाही चान्स आणि ह्यांना मिळतो, तर असं करणं चांगलं नाही. आणि बाळासाहेबांना किती वाईट वाटत असेल उद्धवजींना. आता उद्धवजी भेटत नाहीत बोलतात, पण उद्धवजींनीच दिलेलं आहे की नाही, किंवा बाळासाहेबांनीच दिलेलं आहे की नाही, आदित्य साहेबांनीच दिलेलं आहे, म्हणजे ठाकरे घराण्यातल्याच लोकांनी तिकीट देतात ना. मग तुम्ही त्यांच्याबद्दल इतकं वाईट मत घेऊन पटकन एका ठिकाणून नाही. तुमच्याबरोबर हजारो जी कार्यकर्ते सकाळी 7 वाजल्यापासून उपाशी फिरतात, तुम्ही नंतर गाडीतनं जातात, पण कार्यकर्ता हा नेहमी चालत जातो आपल्या घरपर्यंत. त्याला घरात जेवण असलं तर ते खाणार, परत ते 3 वाजता तिकडे हजर राहतात. का तर आपली सीट येण्यासाठी मारामारी करतात, भांडणं करतात. त्यांना काही नसतं, त्यांना कुठे 10% जागा देत नाहीत कोणी, किंवा ते कामाला सांगायला आले तर त्यांना लांब बसलेले असतात आणि व्यापारी लोक येऊन पुढे बसतात. पण काय वाटतंय नेमकं काय चुकतंय? म्हणजे आधी 4 वर्षानंतर पुन्हा तीच घटना घडते. कुठे चुकतंय? नेतृत्व चुकतंय की जे खरंच प्रतिनिधी झालेत ते पैशाच्या हव्यासापोटी जात आहेत? आता आता तसंच दिसतंय सगळीकडे. खरा कार्यकर्ता किंवा खरा हे नाही आहे, त्यामुळे असं झालेलं आहे. पण हे सगळे जेव्हा होत असताना असं वाटतंय का जे विरोधकांचं जे चालू आहे की ठाकरे ब्रँड संपणार, खरंच वाटतंय ठाकरे ब्रँड असं काही कोणी असं कोणी सांगून कोणाला शाप देऊन काही होत नाही. ज्याच्या त्याच्या नशिबाच्या ह्याच्यानी जो तो पुढे येतो. पण आता बरेच कार्यकर्ते असंही बाळासाहेब इथे बसायचे ना, ते आज शून्य होतं. पण मग बाळासाहेब आज एवढे मोठे झाले, अजूनही लोक नावं घेतात. पण आता बरेचसे कार्यकर्ते म्हणतात की उद्धव साहेबांनी आता एक आवाज द्यावा फक्त की तुम्ही आता जे तुमच्या मनात येते त्या गोष्टी करा. साहेब वाटतंय का साहेबांची एकंदरीत भूमिका बघता साहेब असं करू शकतील? नाही साहेब काय बोलतील तेच नाही. साहेब चांगले आहेत. उद्धवजी स्वतः मुख्यमंत्री असताना मी एक सामान्य बाई कार्यकर्ते शेजारी जाते, ते मला नावानिशी ओळखतात. परंतु मी सांगितलं मुख्यमंत्री जेव्हा इथनं खाली ना गेले तेव्हा मला पण माहित नव्हतं. मी अवतारात होती, भाजी आणायला चाललेली, गाडी थांबवली, काच खाली केली, कुठे असं विचारलं. एक मुख्यमंत्र्यांनी, माझ्या बाजूला 4-5 माणसं होती, ते म्हणाले अहो मुख्यमंत्री तुमच्याशी बोलतायत. म्हटलं आणि मला माहित पण नव्हतं ना. आम्ही सांगितलं म्हणजे एवढं त्यांना लोकांबद्दलचं, सर्वसामान्य लोकांबद्दल पण प्रेम आहे हे मी दाखवते. म्हणजे असं नाही की माझी महिला कोण असेल किंवा ती पदाआधी आहे, हे आता हे आहे की मी पद मी असं उद्धवजींना कधी नाही, आदित्य साहेबांना पण कधी नाही. आम्ही बघतो ना उद्धव ठाकरे थांबून ते बोलणार. पण उद्धव ठाकरेंची साथ सोडणाऱ्यांना पुढे जाऊन पश्चाताप होईल असं वाटतं?
ते जशी करणी तशी भरली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातले 6 खासदार फुटल्यानंतर अर्थातच मतदारांनी किंवा मुंबईकरांनी आपण म्हणू शकतो याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. राजकारणी केवळ स्वतःच्या स्वार्थापायी जो आहे तो निर्णय घेत असतात, परंतु ठाकरे ही एक प्रतिनिधित्व तयार करणारी फॅक्टरी आहे. पण हे प्रतिनिधित्व नेहमीच ठाकरे तयार करत राहतील. ज्यांना जायचंय ते जातील, ज्यांना राहायचंय ते राहतील. जी भूमिका उद्धव ठाकरेंनी घेतलेली आहे तीच भूमिका ह्यावेळेस आपल्याला मतदारांनी आणि मुंबईकरांनी सुद्धा घेतल्याचं बघायला मिळालेलं आहे. त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये नेमकं कोण जाणार आहे, कोण राहणार आहे, किंवा जे 6 खासदार गेलेले आहेत त्यांच्यातले कोण नेमकं माघारी फिरणार आहे हे पाहणं आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आणि या घडणाऱ्या घडामोडींवरती नेमकं ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे नेमकी काय भूमिका घेत आहेत, पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांची मवाळ भूमिका बघायला मिळते की ह्यावेळेस उद्धव ठाकरे हे आक्रमकपणे गेलेल्या खासदारांना धडा शिकवण्याच्या तयारीत असणारे हे पाहणं सुद्धा आता तितकंच महत्वाचं ठरणार आहे. राज्यातल्या व देशातल्या सर्व घडामोडी जाणून घेण्याकरता आपण आमच्या माय महानगर लाईव्ह युट्यूब चॅनलला फॉलो करायला, सबस्क्राईब करायला आणि नेमकं आजच्या राजकीय घडामोडीबाबत आपली प्रतिक्रिया काय आहे हे कळवायला विसरू नका. आपण आमच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या कमेंट निश्चित करू शकता. त्यासोबतच इतर सर्व बातम्या वाचण्याकरता आपण आमच्या mymahanagar.com ला फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.